आपण आज कोल्हापुरातून गोव्याला चाललेलो आहे. तर आपण आता आंबोलीमध्ये चहासाठी थांबलेलो आहे. आपण जर आंबोलीमध्ये जर थांबला तर इथे कुठलं आहे हॉटेल बाळूमामा. त्या हॉटेलमध्ये तुम्ही नाश्ता करू शकताय. रात्रभर चालू असतो यो नाश्ता सेंटर. ते कोल्हापूरचे बाळूमामाचे भक्त आहेत. त्यांना बघून घ्या. बोला की 2-3 गोष्टी तुमच्याबद्दल. त्यांना बघून घ्या. मॅगी, चहा, कॉफी, ऑमलेट, भुर्जी भेटते. तुमची चांगली सुविधा आणि व्यवस्थित चांगलं सहकार्य करून तर तुम्ही एकदा अवश्य भेट द्या. नाव घे की तो. तर गोव्यामध्ये येऊन आपल्या गाडीचं सेंटर बोल्ट तुटलेलं आहे. ते आपण जोडण्याचा प्रयत्न करत आहोत. हे सगळं आमच्या पाठी झालेलं आहे म्हणून ही आम्ही गाडी आमची अनबॅलेन्स झालेली आहे. आणि आम्ही आता येताना इथं स्पीड ब्रेकरला गाडी उडली आणि खडाकली उडं ते काढलं. तर आपल्या गाडीचा प्रॉब्लेम तरी अजून काय सॉल्व्ह झालेला नाही आहे. इथले मेकॅनिकल सर 9 वाजता येतात गोव्यामधले. तर 9 वाजेपर्यंत आपल्याला वेट करावं लागेल. तोपर्यंत आपण कॅब बुक केलेलं आहे. ते येत आहेत आपल्याला ड्रॉप करण्यासाठी रूमपर्यंत. तो अभी हमारा कैब आ चुका है सर. कैब से हम होटल को जा रहे हैं. तर आपण आता कॅबमधून हॉटेलच्या जवळ आलो आहोत. तर आपण हॉटेलमध्ये जाणार आहोत आता. तिकडे बघा सगळे. तर आपण आता रूममध्ये पोहोचत आहोत. वैताग आलाय मला. हे बघा ह्या टाईपमध्ये रूम येतोय तुम्हाला. तर आपण आता सगळं आवरून आपलं बीचवरती चाललेलो आहोत. चला काय करा की सगळी थांबाय गँग. वेलकम टू गोवा. तर आपण आता चालत बीचकडे जात आहोत. आपली गँग सगळी पाठीमागून येत आहेत. तर रूममधून आवरून आपण बीचकडे चाललेलो आहोत स्विमिंगसाठी. तर आपण आता कलिंगडी बीचच्या नियर आलेलो आहोत. हे सगळं कलिंगडी बीचचा एरिया आहे. आपण बघू शकता इथं तुम्हाला स्टोर्स वगैरे भरपूर आहेत. गाईज तर आपण आता कलिंगड बीच जवळ पोहोचलो आहोत. आपण बघू शकता हा नजारा किती सुंदर आहे. दिस इज द व्ह्यू. हे सगळे आपली मंडळी फोटोशूट करतायत. आपण पण त्यात जॉईन करूया. थांबा की मी पण येतो. तर आपण आता बीचवरून डायरेक्ट स्विमिंग टँकमध्ये पोहायला आलो आहोत. आपण बघू शकता इथे तर आपण आता लंच करायला आलो आहोत.
दीड वाजलेले आहेत. तर भरपूर आपल्याला भूक लागलेली आहे. या कारणासाठी आपण ओल्ड गोवामध्ये आलेलो आहे. तर मी तुम्हाला दाखवतच काय अभी हम चिकन हैदराबादी ऑर्डर करके खा रहे हैं. तर आपण आता ओल्ड गोवा पाहायला आलो आहोत. आपण बघू शकते पाठीमागचं ओल्ड गोवा चर्च. आत फोटोग्राफी अलाव नाही आहे, त्यामुळं मी बाहेरून तुम्हाला दाखवत आहे. हा सगळं ओल्ड गोवा. तर गाईज आता आपण न्यू गोवाला जात आहोत. ओल्ड गोवा पाहून झाले आपल्याला. आता तुम्हाला मी न्यू गोवाचा लुक दाखवतो. तर हा आहे आउटसाइड ऑफ न्यू गोवा लुक. तर आत काय आहे हे आता आतमध्ये गेल्यानंतर माहिती होणार. तिथं फोटोग्राफी आहे, अलाव आहे का नाही मला पण माहिती नाही. बघूया आता तिथं जाऊन गेल्यानंतर. ते कामाला लावतो माहिती मराठी पिक्चरमध्ये आहे तसं आहे. आर्टिकल्चर आहे गायचे. तर आपण आज फायनल पॉईंटवर आलेलो आहोत, अगोडा फोर्ट गोवा. तर मी आजपर्यंत बघितलेलं नाही, 2-3 विद्या मी आलेलो आहे. तर पहिल्यांदाच मी अगोडा फोर्ट बघत आहे. तर चला तुम्हालाही दाखवतो. तर हा सगळा पार्किंग एरिया आहे. तुम्ही इथे फिरण्यासाठी बसीनं गाडी रेंटवरती सुद्धा वापरू शकताय. हा सगळं 4 व्हीलर रेंटवर पण मिळू शकतात, पर्सनल व्हेकलसुद्धा आहेत. हा एंट्री गेट आहे. हा सगळा समुद्र खालचा भाग. हां इथे एंट्री तिकीट किती रुपये तिकीट आहे विचारा पर पर्सन. तर असं हातामध्ये बांधून घेऊन जायचं. अगं बांधून घे की हातात. काय गाळा बांधून घे तू, इथे गाळा बांधा. तर आपण अति काय म्हणजे त्याला अति काय जोशमध्ये 300 रुपये तिकीट भरून आतला कोर्ट बघायला चाललेलो आहोत. असलं काय आहे यात कोर्टमध्ये बघायला मला पण बघायचं आहे जरा. 300 रुपये भरून आत चाललेलो आहोत. तर इथं साईडला तर फक्त पाणी दिसत आहे. स्टॅच्यू दिसत आहेत, त्याच्या व्यतिरिक्त तर काय दिसत झाले. तोपे आहेत. तर पुढं चालले. छान आहे, मस्त आहे. खाली नाही परमिशन आहे, खाली गेलं तर वरती येत आहे. मस्त आहे हा घोडा. तर प्रत्येक ठिकाणी असं ऑडिओ गाईड दिलेले आहे. ते स्कॅन करून तुम्ही इथलं मार्गदर्शन घेऊ शकता. फ्रीडम फायटर्स वरती जायचं आहे काय? तिथनं काय नजारा एवढं काय? हाँ अंदर ऊपर है ये जेल आहे. कोर्ट मधला जेल. ओरिजिनल जेल आहे. कसा होता जेल? अरे लाईट आली होती. बघू काही दिवस नाही. बहुतेक ह्या कार्यालयामध्ये कैदी ठेवत असणार आहेत. अजून पण सेफ ठेवलेलं आहे त्यांनी. इतिहास एक माणूस काय यात्रा पर निकले व्यक्ति के लिए ऐतिहासिक पन्ने गोवा के.
त्या एवढी कर की जात आहे बाई ह्यात रिअल टाइम कंप्लेंट शॉर्ट्स स्टोरीज फ्रॉम हिस्ट्री गोवा. हिस्ट्री गोवा. हां 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 घ्या ते असं प्रिंट येते हिस्ट्रीचं आपल्याला पॉकेटमध्ये घेऊन जायचं पुढं. चला अंडर मेंटेनन्स आहे एकदम फॅक्टर्स आले येतं त्यातलं कोण बघते का बघा. कोण आणलं तुमचं कोण आहे तो? पप्पा का? काय मला पण ओळखत नाही कोण आहे कोण आहे. प्रेझेंट फॅक्टर्स इंडियातलं आहे नाही. आलं की नाव ए कोण आहे बी कोण आहे सोनू माहिती चालू त्याला भारी केली सिस्टीम घे. सगळ्यांची माहिती वाचू हे जर वगैरे वाटायला आहे मारी पण सीन वाटायला लागेल असं आहे सीन काय पुर्तगाली पुलिस ने सत्याग्रह किया था पुरानी बस में बिठाकर पोलीस स्टेशन ले गए. हे असं झालेलं घटनाबद्दल माहिती आहे होई. कब्जा पाहिजे मला. कब्जा घे. गोवा की पहली विजयी आला ओल्ड गोवा बड़ी गोल्ड को आपण आणि दूध दिली. ठीक आहे भाग दो. बुद्धिजीवों के लिए बीच का राजकुमार. ऑपरेशन विजय हे नावातलं आहे बघा. नाव चालतं थांबा मी जसे कसं करायचं ते उडू काय उडलं बघा. उडलं काय आलं बघा राम मनोहर बोला की हे असं हलवायचं आहे हो. क्रिश मध्ये वाटायला मला क्रिश 2 मधलं. क्रिश 2 मध्ये सीन नाही काय असं हात ठेवत्यात पाठीमागे घेऊन जाते बघ ते. हा ना डायरेक्ट पैसे अतिशय आला त्यानंतर पोर्चुगीज एंट्री 1498 पोर्चुगीज 1510 मध्ये दी फेल्युअर क्लोंटी गोवा म्हणजे गोवामध्ये टार्गेट केलेलं कोण ते आहे ते. थांबा की 1600 पाहिजे आहे मला. आता असणार आहे मला. पाठीमागे काय आलतो काय आलतो 1510 ला गेलेली. चालेल चालेल पोर्चुगीज किती 1510 मध्ये.
Bijapur, but timely military had Abdullah Shah by the naval Portuguese were gotten unsuccessfully. However, the Adisha force Bijapur. again found was successfully this time. Here the making Pond Mahal a part of Maratha Swaraj. 1675 आहे 1683 बॅटल ऑफ कर्णगुडी. Was a force Mahal before Pond. Gudi, Maratha flat, hence the area became to be called Farmagudi. Also built a कर्णगुडी फोर्ट पोंडा. छत्रपती शिवाजी महाराज यातील पश्चिम दिशेने पोंडा महल बांधला. 1783 झाला ब्रिटिशला. मराठी किंगडम संपला जाऊ तिथं. म्हैसूर अटॅक किंगडमच संपला. हे काय आहे पीपल ऑफ कल्चर लोक संस्कृती. सोना कला आहे तुझ्या कला लोहा पिघला ते सोना कुठं आहे यात. हेच असणार आहे. हातोडी चालू करता येऊ. हे काय हेच की सोनार. शेवायचं नको मला. सोनार दे सोनार. हे काय करणार ले होई तिन्ही. हेच का सोनार. गौरी मारियन गोवा. इसमें आप देख सकते हो क्या गोवा का पूरा नज़ारा. हाँ नेक्स्ट लावा. तर आता आपण फायनली ठरवले आहोत बागा बीच. इथं आपण डिनर करणार आहोत. त्यानंतर डायरेक्ट घरी. तो शेवटचा स्पॉट आपण तुम्हाला दाखवतो बागा बीच. चला तुम्हाला रात्रीच्या वेळी कसा बागा बीच असतो, किती सुंदर प्रमाणे इथे सगळ्या गोष्टी सजावट केलेल्या असतात डिनरचा, ते मी तुम्हाला दाखवतो. ओके घ्या.